नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रोअप इन्स्टिट्यूटमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे. आज बेसिक मॅथमॅटिक्समध्ये आजचा आपला टॉपिक आहे बघा, मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड. क्वेश्चन नंबर 5 मध्ये किंवा क्वेश्चन नंबर 6 मध्ये 6 मार्कांसाठी हा क्वेश्चन विचारला जातो. ज्याचं नाव आहे बघा मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड. आपल्याला काही इक्वेशन दिले जातात, लिनियर इक्वेशन, आणि ते म्हणतात की आपल्याला मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथडने सॉल्व्ह करायचे. बघा आता फर्स्ट क्वेश्चन आपण बघूया. आपल्याला असे इक्वेशन दिलेले बघा, एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 3, हे एक इक्वेशन दिलेलं आहे. त्याच्यानंतर एक्स प्लस 2y प्लस 3z इज इक्वल टू 4, आणि तिसरं इक्वेशन दिलेलं आहे एक्स प्लस 4y प्लस 9z इज इक्वल टू 6. असे 3 इक्वेशन आपल्याला इथं दिलेले असणार. तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं बघा, एक्सचा कोइफिशियंट, वायचा कोइफिशियंट आणि झेडचा कोइफिशियंट आपल्याला लिहून घ्यायचा आहे. त्याला म्हणायचं आहे आपल्याला मॅट्रिक्स ए. बघा ए नावाची मॅट्रिक्स आपण इथे तयार करणार आहेत. ए नावाच्या मॅट्रिक्समध्ये आपण काय लिहिणार बघा, एक्सच्या बाजूचा, हे बघा एक्सचा कोइफिशियंट, वायचा कोइफिशियंट आणि झेडचा कोइफिशियंट, म्हणजे त्याच्या बाजूचा नंबर कोण आहे ते बघायचा. बघा सध्या इथे एक्सच्या बाजूला काही नाही म्हणजे 1 असणार, वायच्या सोबत बी कोण नाही म्हणजे 1 आहे, झेडच्या सोबत बी कोणी नाही म्हणजे काय असतं, 1 असतं. बरोबर, कोइफिशियंट तिथे काहीच नसन म्हणजे 1 असतं. बघा मग पहिल्या इक्वेशनमध्ये 1 1 1 असे आपल्याला 3 डिजिट घेता येते. बरोबर, 3 कोइफिशियंट आपण घेतले, एक्सचे, वायचे आणि झेडचे. दुसरं इक्वेशन बघा, एक्स सोबत कोण नाही म्हणजे 1 असणार. बरोबर, इथं 1, इथे 2 दिसतोय, इथे 3 दिसतोय म्हणजे 1 2 3. सेकंड इक्वेशनचे कोइफिशियंट आहे 1 2 आणि 3. थर्ड बघा, इथं 1, इथं 4 आणि इथं 9. चालतं 1 4 आणि 9. चालतं 1 4 आणि 9, 1 4 9. अशी आपली ए मॅट्रिक्स तयार झाली. त्याच्यानंतर राईट हँड साईडला आपल्याला काही नंबर दिसतंय बघा, इथं 3 दिसतोय, इथं 4 दिसतोय आणि इथं 6 दिसतोय. हे जे नंबर आहे हे बी मॅट्रिक्समध्ये लिहायचे. बी नावाची एक मॅट्रिक्स तयार करायची, याला म्हणायचं 3 4 6 असं कॉलममध्ये लिहायचे. चालतं 3 4 आणि 6. बघा आपण काय केलं, पहिल्या इक्वेशनमधून एक्स वाय झेडचे कोइफिशियंट लिहिले 1 1 1. दुसऱ्या इक्वेशनमधून पण एक्स वाय झेडचे कोइफिशियंट लिहिले 1 2 3. तिसऱ्या इक्वेशनमधून पण 1 4 आणि 9. बघा 1 4 आणि 9 असे कोइफिशियंट आपण इथं लिहून घेतले. त्याला म्हटलं मॅट्रिक्स ए. आणि बी मॅट्रिक्स म्हणजे इक्वल टूच्या उजवीकडे बघा, इथं 3, इथं 4 आणि इथं 6 आहे. तर 1 4 आणि 3 4 आणि 6 ही झाली बी मॅट्रिक्स. आणि एक कॅपिटल एक्स नावाची मॅट्रिक्स, जे की आपले लेटर्स आहेत बघा, एक्स वाय आणि झेड. बरोबर, जे आपले लेटर्स दिलेले, व्हेरिएबल दिलेले एक्स वाय आणि झेड, असं आपण लिहून घेतलं. आता हा जो ए मॅट्रिक्स आहे बघा, ए मॅट्रिक्सचा आपल्याला इन्व्हर्स कॅल्क्युलेट करायचं आहे. आपल्याला काय करायचं इथं, ए मॅट्रिक्सचा आपल्याला इन्व्हर्स, जर आपण हे लिहायचं झालं बघा, ते कसं लिहिणार आपण, ए मल्टिप्लाइड बाय एक्स इज इक्वल टू बी, कारण की उजवीकडं बी मॅट्रिक्स आहे आणि डावीकडं ए मॅट्रिक्स आहे. आणि ए मॅट्रिक्सला या एक्स मॅट्रिक्सनं मल्टिप्लाय केलेलं एक्स वाय झेड आहे बघा प्रत्येकासोबत. जर आपल्याला एक्स मॅट्रिक्स काढायचे असेल, हे एक्स काढायचं असेल तर यो ए त्या साईडला जाणार. बरोबर, तर ते होणार एचा इन्व्हर्स, ए इन्व्हर्स इंटू बी. चालतं ए इन्व्हर्स मल्टिप्लाइड बाय बी, असं आपल्याला भेटणार तिथं ए इन्व्हर्स मल्टिप्लाइड बाय बी. तर आपल्याला सगळ्यात अगोदर एचा इन्व्हर्स कॅल्क्युलेट करायचा आहे. तर त्याच्यामधली सगळ्यात पहिली स्टेप आहे बघा, डिटर्मिनंट ऑफ ए. ए मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करा. बघा मग ए मॅट्रिक्सचा आपण डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करू. ए मॅट्रिक्स लिहून घेतली बघा, 1 1 1 1 2 3 आणि 1 4 9 अशी आपली ए मॅट्रिक्स आहे बघा. ही पूर्ण मॅट्रिक्स आपण डिटर्मिनंटमध्ये लिहून घेतली. आता डिटर्मिनंट कसं सॉल्व्ह करतो बघा आपण, हा जो पहिला डिजिट आहे तो जशाल तसं लिहितो, जे साईन असेल त्यासोबत. +1 दिसतंय, तिथं लिहिलं +1, तिथं लिहिलं +1, ब्रॅकेट मधात मायनसचं चिन्ह, ब्रॅकेट मधात मायनस चिन्ह. का बरं, तर आपण डिटर्मिनंट सॉल्व्ह करताना मधात मायनस घेतो. बघा आता 1 घेतला होता, त्याचा रो सोडून देऊ, त्याचा कॉलम सोडून देऊ. आता उरलेला याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं बघा, 2 मल्टिप्लाइड बाय 9 18. बरोबर, 2 गुणिले 9 18, 3 गुणिले 4 12, 3 गुणिले 4 12. हे आपण इथं लिहून घेतलं याचं डिटर्मिनंट. म्हणजे जो नंबर लिहिला होता त्याचा रो कॉलम सोडून दिला, उरलेल्याचा डिटर्मिनंट घेतला, उरलेल्याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन केला. आता दुसरा जो आहे
त्याला मायनसनं मल्टिप्लाय करून लिहा, म्हणजे दुसरा बघा पहिला प्लस, दुसरा मायनस, तिसरा प्लस अशा टाईपने आपण त्याला लिहित असतो. तर पहिलं जे साईन असेल ते लिहायचं, दुसरा नंबर जो आहे तो प्लसमध्ये असेल तर मायनसमध्ये लिहायचा, मायनसमध्ये असेल तर प्लसमध्ये, कारण की आपण त्याला मायनसनं मल्टिप्लाय करायलो. पहिल्या याला प्लसने मल्टिप्लाय केलं, दुसऱ्याला मायनसने, तिसऱ्याला प्लसने मल्टिप्लाय करतो आपण. तर बघा इथं जर मायनसनं मल्टिप्लाय केलं तेव्हा +1 जो आहे तो -1 दिसणार, म्हणजे बघा इथं -1 आलं, परत ब्रॅकेट मधात मायनसचं साईन. हा दुसरा नंबर घेतला आपण, त्याचा रो कॉलम सोडून देऊ, उरलेल्या नंबरचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 1 मल्टिप्लाइड बाय 9 9 येतं, 3 मल्टिप्लाइड बाय 1 3 होतं, 3 मल्टिप्लाइड बाय 1 3 होतं. हे झालं आपलं सेकंड डिजिटसाठी, सेकंड स्टेप झाली याच्यामधली. तिसरा जो आहे बघा, तिसरा पण परत एकदा 1 आहे, त्याला प्लसमध्ये लिहू. का बरं प्लसमध्ये? तर तो बघा पहिला प्लस असतो, दुसरा मायनस असतो, तिसरा प्लस असतो. जे साईन असेल तेच घ्यायचं, फक्त इथं दुसऱ्या नंबरचं साईन चेंज होतं, दुसऱ्या याचं साईन चेंज होतं. बघा तिसरा नंबर घेतला तर त्याचा रो सोडून देऊ, त्याचा कॉलम सोडून देऊ. बघा त्याचा रो कट, त्याचा कॉलम कट. उरलेल्या नंबरचं क्रॉस मल्टिप्लाय करा. 1 मल्टिप्लाइड बाय 4 4 होणार, 2 मल्टिप्लाइड बाय 1 2 होणार. हे आलं आपलं डिटर्मिनंटचं सोल्युशन. 3 क्रॉस 3ला आपण 2 क्रॉस 2 मध्ये कन्वर्ट केलं, तर 3 क्रॉस 3ला आपण 2 क्रॉस 2 मध्ये कन्वर्ट केलं. आता बघा याचं फायनल आन्सर 18 - 12 6, 9 - 3 सुद्धा 6 आणि 4 - 2 होणार 2. हे +6 - 6 कॅन्सल, आपला आन्सर आला 2. डिटर्मिनंट ऑफ ए जो आला तो आला 2. डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू भेटली आपल्याला 2. आता ये डिटर्मिनंट असं लिहायचं नंतर, डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0, देअरफॉर ए इनवर्स एक्झिस्ट. म्हणजे ए इनवर्स एक्झिस्ट करणार, ए इनवर्स आपण फाइंड करणार, कारण की डिटर्मिनंट जर 0 नाही आला याचा अर्थ राहतो ए इनवर्स आहे तिथे, ए इनवर्स आपल्याला फाइंड करावं लागेल. आता डिटर्मिनंट आपण सॉल्व्ह केलं, सगळ्यात पहिली स्टेप. दुसरी स्टेप राहते या सर्वांचे मायनस कॅल्क्युलेट करायचे. सेकंड स्टेप राहते आपली मायनस, सेकंड स्टेप राहणार आपली मायनस कॅल्क्युलेट करायचे. तर मायनस म्हणजे काय? तर बघा आपल्याकडे टोटल 9 डिजिट्स आहे, 9 नंबर आहे. तर बघा M11 जो एक कॅल्क्युलेट करायचा आपल्याला, त्याच्यानंतर M12, त्याच्यानंतर M13, असे 3 मायनर आपण इथे कॅल्क्युलेट करणार. त्याच्यानंतर M21, M22, M23. पहिला नंबर कधी पण रोचा असतो, दुसरा नंबर कधी पण कॉलमचा असतो. असं लिहून घेऊ आपण सगळ्यात पहिले, आणि याला आपल्याला आता सॉल्व्ह करायचं आहे. बघा आता पहिले जे आपली मॅट्रिक्स होती ती इथं लिहून घेतो. बघा मॅट्रिक्स होती आपली 1 1 1 1 2 3, बरोबर, 1 1 1 1 2 3 आणि 1 4 9 1 4 9 अशी आपली मॅट्रिक्स आहे, बरोबर. अशी आपली मॅट्रिक्स आहे, ही इथं लिहून घेतली. आता बघा आता काय करणार आपण, M11 याचा अर्थ काय असतो? 11 म्हणजे पहिला रो पहिला कॉलम सोडून द्या. बघा पहिला रो सोडा, पहिला कॉलम सोडून द्या, कट करा. जे नंबर उरले ते इथं लिहा मॅट्रिक्समध्ये 2 3 4 9 2 3 4 9, बरोबर. पहिला रो पहिला कॉलम. आता M12चा अर्थ आहे पहिला रो दुसरा कॉलम. 12चा अर्थ असतो पहिला रो दुसरा कॉलम. 1 3 1 9 चालतंय, 1 3 1 9. आता M13 बघा, M13चा अर्थ राहतो पहिला रो तिसरा कॉलम, पहिला रो तिसरा कॉलम, बरोबर, पहिला रो तिसरा कॉलम. तर इथं उरले बघा 1 2 1 4, 1 2 आणि 1 4 हे नंबर उरले, झाले. त्याच्यानंतर आता आपल्याला काय विचारलं बघा सेकंड याच्यामध्ये, इकडं M21 कॅल्क्युलेट करायचे. आता M21 म्हणजे काय? दुसरा रो पहिला कॉलम, बरोबर, दुसरा रो पहिला कॉलम. तर बघा कट केला, दुसरा रो पहिला कॉलम 1 1 4 9 असं लिहून घेतलं, 1 1 4 9. त्याच्यानंतर दुसऱ्या ह्याच्यात काय म्हटलं, दुसरा रो दुसरा कॉलम. बघा आता दुसरा रो आणि दुसरा कॉलम, दुसरा रो दुसरा कॉलम कट केला, तिथं उरलं बघा 1 1 1 9 1 1 1 9. दुसरा रो तिसरा कॉलम, आता तिसरा कॉलम कट करा, दुसरा रो तिसरा कॉलम, तिथं उरलं 1 1
14 तिथं उरलं 1114. त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला अजून तिसऱ्या रोचं बाकी आहे बघा. M31 बाकी आहे, M32 बाकी आहे आणि M33 बाकी आहे. बघा आता M31, M32, M33. त्यासाठी आपल्याला बघा 31 साठी 31 म्हणजे तिसरा रो पहिला कॉलम कट करू. इथे दिसते 1123 1123 1123. आता तिसरा रो कट करायचा आणि दुसरा कॉलम कट करायचा. बघा तिसरा रो कट केलेला आहे, दुसरा कॉलम कट केला. इथं दिसते बघा 1113 बरोबर. 1113 ते लिहून घेऊ. मग 1113. बघा तिसरा रो तिसरा कॉलम कट करा. बघा तिसरा रो तिसरा कॉलम कट केला. इथं दिसतंय 1112 1112 1112. आणि आता 2 क्रॉस 2 डिटर्मिनंट आपण सॉल्व्ह करू शकतो क्रॉस मल्टिप्लाय करून. चालतंय. 2 क्रॉस 2 कसं सॉल्व्ह करतो आपण? तिरका गुणाकार. क्रॉस मल्टिप्लाय करायचे फक्त. बघा आता पहिल्या ब्रॅकेटमध्ये दिसतंय 2 गुणिले 9 18 बरोबर. बघा 2 गुणिले 9 18. त्याच्यानंतर 3 गुणिले 4 12 मायनसचं चिन्ह 3 गुणिले 4 12. 18 मधून 12 गेले 6. चालतं. पहिलं मायनर आलं आपलं 6. त्याच्यानंतर 1 गुणिले 9 9 वजा 3 गुणिले 1 3. 9 मधून 3 गेले ते आलं 6. 9 मधून 3 गेले ते आलं 6. त्याच्यानंतर 1 गुणिले 4 4 होतं आणि 2 गुणिले 1 2 मल्टिप्लाइड बाय 1 2 होणार ते आलं 2. त्याच्यानंतर इथं 1 मल्टिप्लाइड बाय 9 9 होणार आणि 1 मल्टिप्लाइड बाय 4 4 होणार. मदत मायनसचं चिन्ह असतं. 9 मायनस 4 ते आलं 5. 9 मायनस 4 ते आलं 5. त्याच्यानंतर 1 मल्टिप्लाइड बाय 9 9 होणार मायनस 1 मल्टिप्लाइड बाय 1 1 होणार ते आलं 8. 1 इंटू 4 4 झालं. मग मायनसचं चिन्ह देतो आपण. 1 इंटू 1 1 होणार. 4 मायनस 1 हे आलं 3. 4 मायनस 1 याचा आन्सर आला 3. त्याच्यानंतर M31 बघा 1 मल्टिप्लाइड बाय 3 3 मायनस 1 मल्टिप्लाइड बाय 2 2 हे आलं 1. 3 मायनस 2 आलं 1. 1 मल्टिप्लाइड बाय 3 यो आला 3. 1 मल्टिप्लाइड बाय 1 आला 1. याचा आन्सर आला 2. इथं पण 1 मल्टिप्लाइड बाय 2 2 आणि 1 मल्टिप्लाइड बाय 1 1. 2 मायनस 1 यो आला 1. 1 2 आणि 1 लास्टवालं. आता बघा आपल्याला हे सगळे भेटले. याच्यापासून आपण काय करू? पहिले एक मॅट्रिक्स बनवू मायनर्सची. त्याला म्हणू आपण मॅट्रिक्स ऑफ मायनर्स. मॅट्रिक्स ऑफ मायनर्स. पहिल्या रो मध्ये काय लिहिणार आपण? तर जे काही पहिल्या रो मधले बघा हे सगळे M11 M12 M13. M1 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 म्हणजे यो जो आहे आपला M11 M12 M13 यो पहिला रो आहे. हे सगळे नंबर कशामध्ये लिहिणार आपण? पहिल्या रो मध्ये 6 6 आणि 2. पहिल्या रो मध्ये लिहिणार आपण 6 6 आणि 2. त्याच्यानंतर दुसऱ्या रो मधले हे सगळे बघा 2 1 2 2 2 3. हे दुसऱ्या रो मधले 5 8 आणि 3 लिहिणार दुसऱ्या रो मध्ये. बघा रो म्हणजे आडवी लाईन 5 8 आणि 3. चालतं. 5 8 आणि 3. आणि आता हे बघा M31 M32 M33 म्हणजे तिसरा रो आहे बरोबर. दुसरा नंबर कधी पण कॉलमचा असतो, पहिला नंबर कधी पण रोचा असतो. M31 म्हणजे तिसरा रो पहिला कॉलम, तिसरा रो दुसरा कॉलम, तिसरा रो तिसरा कॉलम असा याचा अर्थ असतो. तर हे 1 2 1 तिसऱ्या रो मध्ये येणार 1 2 1. ही झाली आपली मॅट्रिक्स ऑफ मायनर्स. आता याच्यावरून काढायचे आपल्याला मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. याच्यावरून काढायचे आपल्याला मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर्स. तर त्याच्यासाठी एक सिंपल ट्रिक सांगतो बघा. आपल्याला काय करायचं असतं? जो पहिला नंबर आहे बघा तुम्हाला म्हटलं होतं पहिला प्लस, दुसरा मायनस, तिसरा प्लस, चौथा मायनस, पाचवा प्लस, सहावा मायनस, सातवा प्लस, आठवा मायनस, दहावा हे 9वा प्लस. म्हणजे प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस असं कंटिन्यू सुरू ठेवायचं आहे. मग ह्याच्यामध्ये एक सिंपल बघा लॉजिक काय आहे. तर इथं प्लस आहे, इथं प्लस आहे, इथं पण प्लस आहे, इथं पण प्लस आहे, इथं पण प्लस आहे. प्लसने मल्टिप्लाय केलं कोणत्या पण व्हॅल्यूला ते काही चेंज होत नाही. जे चिन्ह आहे तसं राहतं. म्हणजे बघा -6ला प्लसने मल्टिप्लाय केलं ते -6च राहणार.
+6ला प्लसने मल्टिप्लाय केलं ते +6च राहणार. -10ला पण प्लसने मल्टिप्लाय केलं तरी पण ते -10च राहणार. म्हणजे हे चिन्ह बदलत नाही. पण जेव्हा आपण मायनसने मल्टिप्लाय करतो एखाद्या नंबरला, आता -6ला मायनसने मल्टिप्लाय केलं तर हे मायनस ते +6 होऊन जातं. +6ला मायनसने मल्टिप्लाय केलं तर -6 होऊन जातं. याचा अर्थ काय की ते साईन चेंज करतं. बरोबर? म्हणून जिथं जिथं मायनस आहे फक्त त्या नंबरचे आपले साईन चेंज होणार बघा. म्हणजे एक सिंपल ट्रिक लक्षात ठेवा की मिडलवाला नंबर जो आहे, मिडल नंबरच्या वरती, खाली, राईट साईडला आणि लेफ्ट साईडला, काय म्हटलं बघा, मिडल नंबरच्या वर, खाली, राईट साईड आणि लेफ्ट साईडला साईन चेंज करायचे. मिडल नंबरच्या वर, खाली, राईटला आणि लेफ्टला साईन चेंज करायचे बघा. हे लिहून घेतो. ही जी मॅट्रिक्स आहे आपली, यो मिडल नंबर आहे 8 जशाल तसं लिहिला. मिडल नंबरच्या वरती जो आहे बघा +6 आहे, इथं लिहिणार -6 बघा. साईन चेंज करायचे मिडल नंबरच्या वर आणि खाली. मिडल नंबरच्या खाली +2 आहे, इथं लिहितो -2 झालं. मिडल नंबरच्या वर खाली साईन चेंज झाली. मिडल नंबरच्या राईटला +3 आहे, इथं लिहितो -3. मिडल नंबरच्या लेफ्टला +5 आहे, इथं लिहितो -5. आणि उरलेले बाकीचे जसेच्या तसे. उरलेले कोणी बघा हे 6, 2, 1, 1 हे जशाला तसं. ही झाली आपली कोफॅक्टर मॅट्रिक्स. ही झाली आपली कोफॅक्टर मॅट्रिक्स. किंवा मग आपल्याला एक मायनरला, हे जे मायनर आपण कॅल्क्युलेट केले, एक मायनरला याला प्लसने मल्टिप्लाय, याला मायनसने मल्टिप्लाय, याला प्लसने मल्टिप्लाय, याला मायनसने मल्टिप्लाय असं करावं लागेल. चालतं. फॉर्म्युला काय त्याचा, CIJ आपला जो कोफॅक्टर काढायचा असतो, CIJ इज इक्वल टू -1/i+j इंटू MIJ असा फॉर्म्युला असतो. तर हे दरवेळेस आपल्याला पुट करत बसावं लागेल. त्यापेक्षा सिंपल ट्रिक इथे लक्षात ठेवा, कारण की आपल्याला हे स्टेपला फक्त 1 मार्क आहे या, त्यामुळं व्यवस्थित याला लक्षात ठेवा की कसं आपण केलं. मिडल नंबरच्या अप साईडला, डाऊन साईडला, राईटला आणि लेफ्टला काय केलं आपण, साईन चेंज केला. जर यो -6 असता तर लिहिताना आपण त्याला कोफॅक्टरमध्ये +6 लिहिलं असतं. फक्त मिडल नंबरच्या वर, खाली, राईट आणि लेफ्टला साईन चेंज करायचं, बाकी सगळं जशाला तसं. ही झाली आपली कोफॅक्टर मॅट्रिक्स. आता कोफॅक्टर मॅट्रिक्स वरून आपण काढणार आहे ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स. कोफॅक्टर मॅट्रिक्स वरून काढणार आहे आपण ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स. चालतं. कोफॅक्टर मॅट्रिक्स वरून काढणार आहे आपण ॲडजॉइंट ऑफ ए. त्याला काय म्हणू आपण, ॲडजॉइंट ऑफ ए. चालतं. आता ते कसं काढायचं, तर ते राहतं कोफॅक्टर मॅट्रिक्सचं ट्रान्सपोज. कोफॅक्टर मॅट्रिक्सचं काय करायचं आपल्याला, ट्रान्सपोज करायचं बघा. ॲडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू कोफॅक्टर मॅट्रिक्सचं ट्रान्सपोज करायचं म्हणजे काय, जे रो मधले नंबर आहे ते कॉलम मध्ये लिहायचे. रो मध्ये बघा 6 - 6 2, त्याला कॉलम मध्ये लिहू 6 - 6 2. दुसऱ्या रो मध्ये -5 8 -3, -5 8 -3. तिसऱ्या कॉलम मध्ये, तिसऱ्या रो मध्ये 1 - 2 1, 1 - 2 1. जे रो मधले नंबर आहे त्याला आपण कॉलम मध्ये लिहिलं, याला म्हणायचं ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स. आता याच्यावरून काढायचं इनव्हर्स. याच्यावरून काढायचं आपल्याला इनव्हर्स. A इनव्हर्स इज इक्वल टू 1 डिटर्मिनंट ऑफ A मल्टिप्लाइड बाय ॲडजॉइंट ऑफ A. म्हणजे डिटर्मिनंट ऑफ A 1 डिटर्मिनंट ऑफ A मल्टिप्लाइड बाय ॲडजॉइंट ऑफ A. 1 Aचं डिटर्मिनंट बघा किती आलं होतं आपलं, Aचं डिटर्मिनंट आलं होतं 2. डिटर्मिनंट ऑफ A किती आलं होतं, 2 आलं होतं. आणि ॲडजॉइंट ऑफ A आलेलं आहे बघा 6 - 5 1, -6 8 -2, 2 -3 1. हे आलेलं आहे आपलं ॲडजॉइंट ऑफ ए. आणि त्याला डिटर्मिनंट ऑफ एनं डिवाइड केलं, 1/2 लिहिलं तिथं. हे आलं आपलं ए इनव्हर्स. म्हणजे आपण इथपर्यंत काय काढलं, इनव्हर्स कॅल्क्युलेट केलं. बघा परत एकदा सांगतो, इनव्हर्स काढायची प्रोसेस होती. पहिले एचं डिटर्मिनंट कॅल्क्युलेट केलं, त्याचे मायनर्स कॅल्क्युलेट केले. मायनर्समध्ये मिडल नंबरच्या वर, खाली, राईट आणि लेफ्टला साईन चेंज केलं, त्याच्यावरून कोफॅक्टर भेटलं. कोफॅक्टरचं ट्रान्सपोज केलं. ट्रान्सपोज म्हणजे रोला कॉलममध्ये लिहिलं, त्याला म्हटलं ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स. आणि ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स
मल्टिप्लाइड बाय 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए, याच्याहून आपल्याला इनवर्स ऑफ मॅट्रिक्स भेटलं. आता ए इनवर्स काढल्याच्या नंतर आपल्याकडे आता फॉर्म्युला आहे एक्स इज इक्वल टू ए इनवर्स मल्टिप्लाइड बाय बी. एक्स इज इक्वल टू ए इनवर्स मल्टिप्लाइड बाय बी. सुरुवातीला आपण लिहिलं होतं बघा, हा जो एक्स आहे, हा एक्स म्हणजे कोण असणार, एक्स वाय आणि झेड. एक्स म्हणजे असणार एक्स वाय आणि झेड. ए इनवर्स आलेलं आहे बघा 1/2 ब्रॅकेटमध्ये 6 - 5 1, 6 - 5 1, त्याच्यानंतर -6 8 -2, -6 8 -2 आणि 2 - 3 1, 2 - 3 1. यो आलेला आहे आपला ए इनवर्स. त्याला मल्टिप्लाइड बाय बी मॅट्रिक्स करायचे आपल्याला. आता बी मॅट्रिक्स काय लिहिली होती बघा आपण सुरुवातीला, 3 4 आणि 6. बी मॅट्रिक्स लिहिलेली आहे बघा 3 4 आणि 6, 3 4 आणि 6 या टाईपमध्ये. आता हे 1/2 तसंच राहणार, पण पहिले आपल्याला काय करावं लागेल, याचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल दोन मॅट्रिक्सचं. मल्टिप्लाय आपण कसं करतो, रो मल्टिप्लाइड बाय कॉलम. रो मधले नंबर मल्टिप्लाइड बाय कॉलम मधले नंबर. तर एक एक नंबर आपण मल्टिप्लाय करू आणि रो मध्ये लिहित चालू. बघा 6 मल्टिप्लाइड बाय 3, 6 गुणिले 3 18. त्यानंतर -5 मल्टिप्लाइड बाय 4, ते येणार -20, 5 गुणिले 4. त्याच्यानंतर 1 मल्टिप्लाइड बाय 6, उरला कोणता 1 आणि 6, 1 मल्टिप्लाइड बाय 6, तो येणार +6. त्याच्यानंतर झाली पहिली रो, पहिला कॉलम संपला. आता दुसरी रो गुणिले कॉलम, एकच कॉलम आहे आपल्याकडं, दुसरी रो गुणिले कॉलम, रो मल्टिप्लाइड बाय कॉलम. -6 मल्टिप्लाइड बाय 3, -18 बरोबर. त्याच्यानंतर 8 मल्टिप्लाइड बाय 4, 8 मल्टिप्लाइड बाय 4 ते येतं 32, प्लसमध्ये 32. -2 मल्टिप्लाइड बाय 6 ते येणार -12, -2 मल्टिप्लाइड बाय 6 ते येणार -12. त्याच्यानंतर आता थर्ड रोने मल्टिप्लाय करा. त्याच्यामधला पहिला नंबर, इकडचा पहिला नंबर, 2 गुणिले 3 6, 2 गुणिले 3 6, -3 गुणिले 4 12, मायनसमध्ये -12 आणि 1 गुणिले 6 +6, 1 गुणिले 6 +6. हे 1/2 तसंच बाहेर ब्रॅकेटमध्ये. आता पहिली व्हॅल्यू जर आपण कॅल्सीमध्ये पुट केली किंवा डायरेक्ट सॉल्व्ह करा बघा, 18 - 20 -2, -2 +6 ते येतं 4. आता हे जर दुसरं सॉल्व्ह केलं, -18 - 12 ते होणार -30. आता -30 + 32 ते येणार 2. हे 6 + 6 12, 12 - 12 0. आणि या सगळ्या नंबरला जर आपण 2 न डिवाइड केलं तर आपल्याला भेटणार बघा, देअरफॉर एक्स या मॅट्रिक्समध्ये बघा एक्स वाय झेड इज इक्वल टू, बघा जर याला 2 न मल्टिप्लाय केलं, 4ला 2 ने मल्टिप्लाय केलं ते येणार 2, 2ला 2 ने मल्टिप्लाय केलं ते येणार 1 आणि 0ला केलं, सॉरी डिवाइड केलं ते येणार 0. चालतं, 2 ने डिवाइड केलं ते आलं 0. म्हणजे आपले फायनल आन्सर आले एक्स इज इक्वल टू 2, वाय इज इक्वल टू 1, झेड इज इक्वल टू 0. हे आले आपले फायनल आन्सर. तर अशा टाईपची होती बघा आपली मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड. तर या टाईपचा एक प्रॉब्लेम आपल्याला फिक्स क्वेश्चनमध्ये एक्झाममध्ये विचारला जाणार आहे. चालतं, 6 मार्क्ससाठी विचारला जातो. ते स्टेप्स व्यवस्थित लक्षात ठेवा. फक्त स्टेपवरतीच डिपेंड आहे सगळं. आपण जर व्यवस्थित स्टेप सॉल्व्ह केले, फक्त स्टेप फॉलो करा. चालतं, फक्त स्टेप फॉलो करा. आणि याचा आपण डायरेक्ट आन्सरसुद्धा चेक करू शकतो. कॅल्सीमध्ये बघा आपला जो मोड असतो, मोडमध्ये गेल्यावर EQN असं इक्वेशन म्हणून येतं बघा. या इक्वेशनमध्ये आपल्याकडं अशा टाईपचं एक इक्वेशन आहे, AX + BY + CZ इज इक्वल टू D. अशा टाईपचं इक्वेशन आहे. हे इक्वेशन सिलेक्ट करायचं. त्याच्यामध्ये आपण ABC म्हणजे XYZचे कोइफिशियंट टाकू शकतो आणि इकडची Dची व्हॅल्यू सुद्धा पुट करू शकतो. आपल्याला मग ते डायरेक्ट आन्सर सुद्धा दाखवतात.
एक्स वाय झेडची डायरेक्ट व्हॅल्यूसुद्धा दाखवते. मग आपण हे टॅली करू शकतो की आपलं ॲन्सर करेक्ट आहे का चुकीचं आहे. किंवा ही व्हॅल्यू बघा 2, 1 आणि 0 कोणत्या पण एका इक्वेशनमध्ये पुट करून बघा. 2, 1 आणि 0 बघा एक्सच्या जागेवरती इथं 2, वायच्या जागेवर 1 आणि इथं 0. 2 + 1 आलं इक्वल टू 3 म्हणजे आपला ॲन्सर करेक्ट आहे. चालतं जर इक्वेशनमध्ये पुट केल्यावर आपलं ॲन्सर आलं याचा अर्थ आपला ॲन्सर काय करेक्ट आहे. चालतं तर आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया. सगळे प्रॉब्लेम याचे सिमिलर असणार आहे. थँक्यू.